हॅलो. नमस्कार ताई, श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ ताई, बोला. मी नाव आणि गाव सांगत नाही, चालेल ना? हो, चालेल चालेल. हा. मला असा छोटासा झालाय अनुभव, अच्छा तर अच्छा. म्हटलं शेअर करते. हो, केलाच पाहिजे. छोटा का असेना, तो आपल्यासाठी मोठा असतो. हो, खरंय खरंय. कारण आपली गोष्ट जी काय असते मनातली, ती पूर्ण हम्म. होते म्हणजे ती मोठीच ना गोष्ट. हो ना, खरंय खरंय. हा. मला ना असं थोडं हेच पैसे होते, पण ते असं आपलं ऑफिसमध्ये मी तुमचं असं ऐकलं एका अनुभवामध्ये, तुमचं अजून पेन्शन नाही चालू झालं, तर मला अगदी मनाला लागलं ते, हा, हा, की असं हा. का व्हावं असं, म्हणजे आपणच स्वामींचं करतो, मग नाही का नाही, आपल्याला. काय हे बघा, जाणून बुजून कोणी करत असेल ना, हम्म. तर त्या गोष्टीला स्वामी तरी काय करतील. आता अच्छा. जाणून बुजून करतायत ते. आई ग. हा, पण ते करतील. करावं लागणार करणार. त्यांना, कारण नाही, मी कारण कायम. तुम्ही आयुष्यभर मेहनत केली ह्या गोष्टीसाठी, आणि हा तुमचा हक्क आहे ना, बेसिक हक्क हक्क आहे. आहे. तेच हा. तेच. मग तो ज्याचा त्याला, ज्याचा वाटा जसा आहे तसा द्यावा ना, म्हणजे नाही, इथे काय कसं अडवणूक असतं. कोणाची करावी असं मला वाटलं. बरोबर आहे. मला ते तर वाटलं ते. ते जेव्हा असतात ना लोक, हम्म. आणि हम्म. आपण जेव्हा कोणाच्या चुका दाखवत असतो आयुष्यभर, की यांनी हा. हे केलं, आणि आपण कधी गुलामी करत नाही कोणाची. हा. तर अशा व्यक्तीला त्रास होतो, सत्याने वागणाऱ्या व्यक्तीला त्रास होतो, पण त्याचा शेवट चांगला असतो. अच्छा. हो की नाही? हो. आणि हो. मी जरा खरं. परखड आहे, मी थोडीशी स्पष्ट हो. वक्ती आहे. अच्छा. हा. आता म्हणून त्याच्यामुळे थोडस कोणाला ते खटकले, ते आज तुम्हाला नाही, अडवून अधिकारीच दाखवताय का? अधिकारीच. आता कसं आहे ना ताई, अच्छा, असं आहे. हा. वयाच्या 57व्या वर्षी, म्हणजे हम्म. आयुष्यभर तर मी ह्याचंच मुख्याध्यापक म्हणूनच काम केलं. हा. आणि वयाच्या 57 जेव्हा मला चालू होतं, त्यावेळेला हा. मला BLO ची ऑर्डर आली. अच्छा. BLO माहित असेल तुम्हाला. नाही नाही, म्हणजे ते, कल्पना नाही, सॉरी. BLO म्हणजे काय, घरोघरी जाऊन जनगणनेसाठी जी माहिती अच्छा गोळा अच्छा, करावी ओके. लागते. हा हा ते हा हा, कार्ड देतात. अच्छा. शिक्षक येत असतील तुमच्या घरी पण. हा हा, मी बघितले ते व्हिडिओ वगैरे हा याच्यावर हा हा. येतात, व्हॉट्सअपवर पाठवतात, की असं आले तर त्यांना म्हणजे कॉपरेट करा वगैरे, हा ते हा, बघितलंय. बरोबर ते बरोबर. होतं का? अच्छा. हा मग हा. ते काम आलं होतं, तर मग मी ते नाकारलं, की हां. आता मी आणि या ऍक्च्युली त्यांना कळलं पाहिजे, ह्यात आपण काय सांगायचं, वयाच्या 57व्या वर्षी हा तुम्ही लहान लहान मुलं, यंग, जी उन्हातान्हात फिरू हा. शकतात, त्यांना पाठवा. हो. एवढ्या वयाने मोठ्या असलेल्या आणि हुद्द्यानेही मोठ्या असलेल्या व्यक्तीला काच पाठवायला अट्टाहास करावा. मुद्दामून केलं होतं एवढी ते. लोक. अच्छा, हा. म्हणून होय. ते तर त्यांचं त्यांना कर्म मिळेलच मग, हा. परत फळ त्याचं काय ते. आणि मग काय झालं, मी ते नाकारलं. मग अच्छा. 2-3 वेळा तहसीलदार कार्यालयातनं माणसं पाठवली. तरी अच्छा. म्हटलं मी घेणारच नाही ती ऑर्डर. हा मग हा. त्यांनी, आमच्या हे ऑफिसनेच केलेलं होतं, शिक्षण विभागाने. आणि अच्छा. मग त्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, की हम्म. तुम्ही जा आणि मला फोन लावून द्या आणि मी बोलतो त्यांच्याशी. अच्छा. मग ते आले माणसं. मग त्यांनी फोन लावून दिला त्या अधिकाऱ्यांना. मग मी म्हटलं मी त्या अधिकाऱ्यांशी बोलणारच नाही. मला जर ऑर्डरच घ्यायची नाही, तर मी का बोलू त्यांच्याशी? हा. मग त्यांना तो अपमान वाटला, की, ओ. आणि त्या अधिकारी, खरं त्यांचा तो अधिकार नाहीच आहे. तिथे शिक्षकांचेच प्रमोशन होत जातात. पण अच्छा. तो त्यांचा आता तो वैयक्तिक प्रश्न आहे. ते काय करतात त्यांचं त्यांना माहिती. अच्छा. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की बाजूला प्रायव्हेट शाळा ओपन करणार, हा आणि हा मग हा. शाळेत येऊन सांगणार, की मॅडम द्या दाखले द्या त्या प्रायव्हेट शाळांना, आणि वरून मग बोलताना बोलणार, अरे नगरपालिकेच्या शाळा बंद होत आहेत. हा, सगळं ते हा. मिलीभगत आहे सगळ्यांची. मग अच्छा मी अच्छा काय अच्छा. आयुष्यभर कोणाला जुमानलं नाही. अच्छा, म्हणून हा. असं होतंय. हो हो, अच्छा अच्छा. मग मी बरं. आयुष्यभर कोणाला जुमानलं नाही. त्यांनी तो बदला त्यांनी ह्या रिटायरमेंटच्या वेळेचा अच्छा, घ्यायला घेतला. ठरवलं असेल, अच्छा असा माझा अच्छा. अंदाज आहे. बरोबर हां. बरोबर. हा, ते आणि लोक तसेच मी असतात. करप्शनच्या याच्यात पण मी कधी कोणाला ₹2 दिले नाही.
नाही बरोबर आहे. का ते देऊ? तसंच राहावं. हो हा. हो. 2 मग रुपये घ्यायला जावं, 200 रुपये लॉस करण्यापेक्षा मग ते आपण म्हणजे त्या दरबारात आपण आपल्याला नीट हा राहायचं आहे जिथे स्वामी हा आहेत. मग बाकी मी जे करायचे कुठेही करू दे. आयुष्यामध्ये चुकीचं काम केलं नाहीये हा. आणि ह्या कामासाठी मला भले थोडासा वेळ लागेल पण त्यांना तर द्यावंच लागणार आहे ते. बरोबर बरोबर. हा 2 दिवस कळ काढायची असा विचार हा. करून काढायची. हा. आणि बरोबर आयुष्यात कुठे डाग लागू दिला नाही मी की किती बरोबर त्यांनी काही बरोबर. प्लॅन केले असतील. हो हो हो. हा. मग सुखासुखी झालीये मी रिटायरमेंट त्यांना ते हो. द्यावं लागणार आहे. बरोबर बरोबर. हा असं असं अच्छा. असतं प्रत्येक गोष्टीला. हो आणि हो. स्वामींनी मला साथ दिली आयुष्यभर प्रत्येक गोष्टीत तर याच्यात पण देतीलच. हो हो, नक्कीच. अगदी आम्ही पण हा. प्रार्थना करूच सगळे की तुमचं काम लवकरात लवकर नाही होऊ नाही द्या म्हणून. होईलच होईलच. हा. 100% काय 101% त्यांना द्यावं लागणार ते सगळं अरे वेळेत. वा. किती छान छान. मस्त हा. मस्त. लवकर फक्त होऊ दे कसं तुमचंही असतं काम. स्वामी म्हणतात ना भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी. थोडस धीर धरावा लागतो तेवढे पेशन्स आपण धरायचे. बरोबर आणि बरोबर. आपण काय खरं. उपाशी राहत नाही आपल्याला एवढं हो तर हो देवाने हो दिलंय स्वामींनी की हो. 2 वेळचं आपण खाऊ शकतो. खरंय खरंय जगात खरंय. असे पण लोक आहेत की संध्याकाळी काय बनवायचं हा सुद्धा त्यांना प्रश्न असतो. हो ना हो ना. हो की नाही? हो. तेवढं आपण तर एक नाही. स्वामी भक्त म्हणून जमेल तसं असं वेगळं एक हे म्हणजे जर तुम्ही कधी नंतर तसं काही केलं तर मग मी त्याच्यामध्ये जमेल तसा हा, छारीचा वाटा छोटासा काही जमला तर. कारण असं मठात वगैरे द्यायची होती माझी. आता मी तेच म्हणजे तेच सांगायला तुम्हाला फोन केला. माझे स्वतःचेच पैसे होते हा. ह्याचे आपले PF वगैरे असतात ना. हो हो हो. तर ते म्हणजे 1 महिना वगैरे लागणार होता. पण मला अगदी खरंच गरज आत्ताच होती असं झालं. हो बरोबर. हा. गरज होती थोडं. तर मग मी जरा स्वामींना म्हटलं होतं की मला लवकर करून दिलं हो तर हो. बरं पडेल म्हणून. हा. तर खरंच म्हणजे देवाच्या स्वामींच्या कृपेने ते आले खरे. हो ना. तर अरे तो वा. एक मोठा किती अनुभव आला. सुंदर हो अनुभव आहे. हो. जेव्हा मला मग हवे होते ना आणि मला तिकडे त्या लेडीने सांगितलं होतं की झालंय हो तुमचं आणि येता येत नव्हतं. झालंय म्हटल्यानंतर 3 दिवस आले नाही तर मला थोडं हेच वाटलं. म्हटलं ह्यांनी माझं म्हणजे कारण ते लोक फक्त नंबर विचारतात. म्हटलं हिचं नंबर ऐकण्यात काहीतरी गल्लत झाली असावी हा आणि हा ही हा हा. वेगळ्याच कोणाचं तरी झालेलं मला झालंय म्हणून सांगत असावी वगैरे असं साधारण मला वाटलं. अच्छा. हा हा असं नव्हतं पण ते झालं होतं. पण हा. कसं म्हणजे स्वामींचे काही वेगळ्याच लीला असतात. त्यांनी ते हो. टेक्निकल इश्यू कधी नाही तो त्यांच्या बँकमध्ये झाला बापरे. आणि इथे माझं हे वर खाली की म्हटलं बरोबर. होतंय की नाही होतंय की नाही. पण मला म्हणजे स्वामींनी दाखवून दिलं की म्हणजे तू तुझं हो. काम मी करणार. थोडे हा. बघा अडथळे मी आणणार पण मी तुझं काम करणार. किती सुंदर. अडथळे येण्याचं पण काही असेल रिझन आपलं काही असेल कमी जास्त प्रारब्ध त्याच्या बरोबर हिशोबाने. बरोबर बरोबर. असं कधी कधी आपल्या हातून अशा चुका होतात. आले पैसे आणि कधीतरी आपण जरा जास्तच हात हो. मोकळा सोडून खर्च करून हा. टाकतो. मग तसे समजा म्हणजे ते पहिलेच आपल्याला सांगतात बघ अशी वेळ येते त्याच्यामुळे असं नको करू. हा. पैसा जपून वापर. ती स्वामींची सांगायची स्टाईल. पण हा. ते आपल्याला कधी कधी कळत नाही असंही होत असेल. बरोबर तर बरोबर. म्हटलं चला तर मी म्हणजे मला अजून एक अनुभव आला होता छोटा. हा तर तोही सांगायचा होता पण मला कळत नव्हतं की तुम्हाला म्हणजे हा कसं सांगू आणि सगळे बोलतात ना मला भीती वाटते हा वगैरे तुम्ही फार हा प्रेमळ बोलता. पण म्हणजे मलाही तेव्हा कळत नव्हतं हा की कसं काय बोलावं किंवा काय म्हणजे हा. म्हणजे हा, तेव्हा सुरुवात लक्षात येतं कशी की करायची खरं काय? असं हा आणि मी थोडंसं बॅकग्राऊंड देते. मी आता साधारण 50 वर्षाची आहे. म्हणजे एक 48 आहे माझं अच्छा एज. अच्छा अच्छा. हा हा हा. हां. आणि स्वामीच आहेत सगळं सर्वस्व म्हणायला हरकत बरोबर नाही. बरोबर. तर ते अशी देतात कामं करून. तर अजून एक छोटा अनुभव असा झाला की दादर मठ आहे ना तिकडे मी एकदा म्हणजे तिकडे जवळपास होते. म्हणजे तिकडे हा दुसऱ्या कामासाठी होते. हा कोणाच्या तरी घरी गेले होते आणि हा. तिथून परतताना अचानक जोराचा पाऊस चालू झाला. आणि अरे. म्हणजे हा. असं मी बस घेणार होते बस स्टॉपवर हम्म, आणि तिथे अचानक जोराचा पाऊस झाला चालू. हम्म. तर
जिथे एक अशी शिवसेना भवनच्या समोर अशी शेड आहे जिथे पावसात म्हणजे खाली तुम्ही भिजणार नाही अशी, तर हा हा तिकडे मग मी क्रॉस करून तिथे जाऊन उभे राहिले की हा भिजणार नाही अशा ह्याने. हा. आणि टॅक्सी थांबवायला प्रयत्न करते तर एकही टॅक्सी थांबेना तिकडे. अरे आणि बापरे. नंतर माझ्या लक्षात आलं की आपण स्वामी मठाच्या खूप जवळ आलोय पण आपण जात नाहीये. तर हा मी म्हटलं अरे सॉरी स्वामी, मी काही ह्याने आलेच नव्हते की मठात यायचं किंवा काय. हा 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 तर म्हटलं सॉरी, आणि ह्या पावसात आता मी परत आतपर्यंत यायला गेले तर संपूर्ण भिजणार, तर मला जरा बरोबर. माफ करा यावेळी, म्हणजे नाही सुचलं वगैरे असं हा माफ करा. आणि बघा ना मला जरा म्हणजे घरी जाता येईल असं हा मला करा ना, म्हणजे सेफली मी घरी जाईन. इतक्यात एक कुटुंब आलं, असं नवरा बायको आणि लहान मुलगी अशी आले हा. तिकडे, आणि तेही कॅबच शोधत होते. तर ते अच्छा. हा, तर मी अगदी म्हणजे मी असं कधी स्वतःहून कोणाशी बोलायला जात नाही, पण मी त्यांना थेट विचारलं. मी म्हटलं मला तुम्ही बँड्रा, म्हणजे मला ऐकू आलं पूर्ण हा व्यवस्थित हा की ते म्हणतायत बँड्रा. हा 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 मी त्यांना विचारलं की मला तुम्ही जरा ऑन द वे सोडाल का, तर हा ते हा. हो म्हणाले. अरे वा. हा, बघा. समोरचा नाही पण म्हणू शकतो ना, कोण हो तुम्ही, काय, हो. कशाला असं. तर ते हो म्हणाले, हा या ना ताई, या ना ताई म्हणाले. आणि मी बसले आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं असं असं झालं. तर ते म्हणाले हो पण स्वामी मठ तर बंद झालंय 10 वाजता. हा हा हा. म्हटलं अरे हो, तेही माझ्या म्हटलं लक्षातच नाही आलं की ऑलरेडी अच्छा. मठ बंदच झालंय, 10ला बंद होतं. बरोबर म्हटलं बरोबर. मला असं वाटलं की म्हणून स्वामी शिक्षा करते. बोले नाही हो, स्वामी कधी शिक्षा बिक्षा काय करत नाही नाही. नाही नाही. तर ते फार सुंदर वाटलं मला ते पण हो. फार. आणि तेही स्वामी भक्तच आले, म्हणजे तिथेही किती मला स्वामींनी छान, दाखवून किती दिलं. हो सुंदर. हो, खरंच खरंच. सुंदर तर अनुभव. हो, असे 2 म्हटलं आपण म्हणजे अजूनच म्हणजे आता मी नोकरी वगैरे शोधते आहे, तर तिथे मिळावी बरीचशी नोकरी. म्हणजे थोडं आता कसं आयुष्य असं आहे आता की वय असं आहे ना की थोडं आराम आणि थोडं हे असं मिळेल तर बरं असं आहे. बरोबर बरोबर तर आता बरोबर. म्हणजे एकदम सगळे. नक्की स्वामी ते हा, पण काम करतील बघा हो तुमचं हो, पूर्ण. थँक्यू सो मच, खूप थँक्यू. छान ताई. तुम्ही तर पुढचा तेवढे अनुभव जरा तोच शेअर कराल. थँक्यू. हो हो, मी शेअर करते ना ताई. करेन मी, जर मला मनासारखं असं चांगलं मिळाली ना. म्हणजे हा. आहे ते पण काही वाईट नाहीये, पण असं शनिवारी सुट्टी वगैरे नाही असं. आणि अगोदर अच्छा. मला थोडी सवय होती की सॅटर्डे ऑफ हा वाली होती, हा पण ते हा हा पगार तेवढा जास्त नव्हता म्हणून मग मी जम केलं. हा हा. पण कधी कधी आपले निर्णय म्हणजे अगदी हो. बरोबर असतात की नाही आपल्यालाही कळत नाही कळत नाही. तेव्हा, खरंय नंतर खरंय. लक्षात यायला लागतं. पहिले मला वाटलं की काय शनिवारी असंही आपला म्हणजे घरीच असतो आपण, काय मोठं बरं. करतो असं करून मी म्हटलं की, पण करतो ना. नाही म्हटलं तरी घरात कामं केवढी असतात. तेवढी मग ते असतात. आता खरंय. सगळं पाहिलं व्हायला लागतं असं होतंय. आणि म्हणजे एका रविवार मध्ये पूर्ण आठवड्याची तयारी जरा जडच जाते जड थोडी. जातं. खरंय खरंय. तर मग म्हटलं आता देवा होईल, मिळवून दे ते पण म्हटलं होईल परत. पूर्ण. लवकर पूर्ण थँक्यू होईल थँक्यू. नक्कीच. हो हो हो. शेअर करते हा ताई. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. थँक्यू सो मच. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. तुमची हो सगळी ताई. कामं पण लवकर आणि छान उत्तम होऊ द्यात. आम्ही हो ताई. प्रार्थना करू सगळे. हो थँक्यू हो. श्री थँक्यू. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.